हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल ऋतूज युनिवर्समध्ये मनापासून स्वागत आहे. आज सर्वप्रथम तर तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो, हॅपी इंडिपेंडन्स डे ऑल्सो. आता मला करायची होती जन्माष्टमीची पूजा. म्हणून मग मी असा गेटअप केला होता. घागरा घातला होता. ॲक्च्युली अशा सणावारांलाच हे असे कपडे घातले जातात, नाही तर एरवी तर आपण काही असं काही घालत नाही. तर म्हटलं चला मग ह्यावेळेस असंच मी एकदा साडीचा हा घागरा शिवला होता, तर म्हटलं चला घालून बघूया. म्हणून मग मी आज घातला. कसा दिसतोय मला नक्की सांगा. आणि मग मी लागली पूजेला. मी असं सगळी पूजा मांडून ठेवली होती आणि कृष्ण जन्म झाला आहे असं दाखवलं आहे. वाटीमध्ये मस्त बाळकृष्णाला असं झाकून ठेवलं होतं फुलांनी आणि मग जन्म झाला आहे असं हे केलं. आणि मग मस्त असं प्लेटमध्ये घेऊन अभिषेक केला त्यांचा. पहिले साध्या पाण्याने अभिषेक केला आणि मग नंतर पंचामृत जे बनवलेलं होतं ते घेऊन मग मूर्तीला चांगलं स्वच्छ पंचामृताने अभिषेक केला आणि चांगली स्वच्छ त्या पंचामृताने छान अशी अंघोळ घातली बाळकृष्णाच्या मूर्तीला. आणि मग नंतर परत आपल्या चांगल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने व्यवस्थित मूर्तीला धुवून घेतलं आणि एकदम छान असा अभिषेक केला नंतर. आणि मग मूर्तीला व्यवस्थित छान क्लीन करून घेतलं, नीट पुसून घेतलं, सुकवून घेतलं आणि मग छान अशा दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून हळदी कुंकू लावून मस्त बाळकृष्णाची पूजा केली. हळदी कुंकू लावलं आणि अक्षता वाहिल्या आणि मग आणि फूल वाहिलं आणि मग नंतर जे वस्त्र आणलेले होते मी बाळकृष्णासाठी मग ते घालायला घेतले. बाळकृष्णाला वस्त्र परिधान केले. मग सुंदर असा मुकुट आणलेला होता मी, तो बाळकृष्णाला असा मुकुट घातला. कृष्णाची छोटी बासुरी ती तिथे कृष्णाच्या हातात दिली आणि हे अशी सुंदरशी अशी छोटीशी माळ आणली होती, ती पण मी मूर्तीला घातली. कृष्णाची मनोभावे पूजा केली आणि मग कृष्ण भगवानला मस्त त्यांच्या छोट्याशा पाळण्यामध्ये ठेवलं आणि मग थोडासा झोका दिला. आणि मग कृष्ण भगवानला नैवेद्य दाखवला. मस्तपैकी त्यांच्या आवडीचे असे मोतीचूरचे लड्डू आणले होते मी, त्यांना खाऊ घातले आणि प्रसाद ठेवला त्यांच्याजवळ. अशा प्रकारे मी ही अशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा साध्या सोप्या पद्धतीने केली. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि हो, सजावट कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, तुम्हाला पुन्हा एकदा कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाय.